14 विद्या आणि 64 कलेंचा त्या अधिपती त्या गणपतीला वंदन करून महाराष्ट्राचा आराध्य व छत्रपती शिवाजी महाराजांना तिवार मानाचा मुजरा ज्या आमच्यातून निघून गेले स्वर्गीय शिवाजीदास राकेश म्हात्रे आमचे दोन बंधुराज यशवंत पाटील सुरेश पाटील यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करून आलेल्या सर्व मान्यवरांच्या खेळाडूंच्या ह्या स्पर्धेच्या माध्यमातून मी बाळू पाटील सहर्ष स्वागत करतो। आज आमच्या सोबतीला करण काळन देखील आहेत। आजचा दिवस सोमवार, शंकर महादेवाचा वार। कालच्या दिवसात खूप चांगलं क्रिकेट दाखवलं जय हनुमान निलजे संघाने आणि तो संघ मेगा फायनलमध्ये पोहोचलाय। पण आजचा कोणता संघ त्यांच्याबरोबर फाईट बॅक करेल तर सलामीची जोडी आपण पाहू शकता। सुभाष आणि दोन्ही संघाचे 12वे खेळाडू लगेच आमच्या समोर सुभाष आणि आपण पाहू शकता यावेळेला हेमंती जोडी बघा कोणत्या प्रकारचा रिव्ह्यू नसणार आहे। जे ग्राउंडिंग अंपायर निर्णय देतील ना तोच तुम्हाला मान्य करावा लागणार आहे। कारण काळत कारण या सातत्याने काल पण आम्ही सूचना केल्या, आज देखील आम्ही सूचना करतोय। ग्राउंडिंग अंपायर जो निर्णय देतील तो तुम्हाला मान्य करावा लागणार आहे। कोणत्याही प्रकारचा रिव्ह्यू नसणार आहे। सागर संघाच्या माध्यमातूनच पहिलं षटक कोण घेऊन येतो पाहायचंय। तर पहिलं षटक घेऊन येतो हरेश। स्ट्रायकेलला फलंदाज आपण पाहू शकता यावेळेला सुभाष वैती, एक अतिशय चांगला अष्टपैलू खेळाडू या दातुली संघाचा। तो स्ट्रायकला आपण पाहू शकता हेमंत आणि गुणलेखकाच्या भूमिकेत आपण पाहू शकता काल ज्यांनी अप्रतिम गुणलेखन केलं मिथुन बाडी। स्वागत आहे मिथुन, आपलं देखील सर्वांचं हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून। जे प्रेक्षक आम्हाला यूट्यूबच्या माध्यमातून जॉईन झालेत त्यांचं देखील मी हार्दिक स्वागत करतोय। आमचे सुपुत्र यथार पाटील देखील आम्हाला जॉईन झालेत त्यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतोय। कारण कळण आमचा सुपुत्र असा आहे की सागाव संघाची जेव्हा मॅच असतो ना सर्वात आधी त्याची चांगोळ होते। म्हणजे एवढं क्रिकेटवरती प्रेम आहे आणि असणं देखील गरजेचं आहे। कारण गाव तुमचा खेळतो, गाव हारो जिंको, पण गावाचा परफॉर्मन्स बघणं फार गरजेचं असतं। तर गोलंदाजी मार्कवर आपण बघितलं तर हरेश येतोय। स्ट्रायकेला सुभाष वैती, सुभाषसाठी क्षेत्ररक्षण ऑफ साईडला आपण पाहू शकता। थर्डमॅनला एक क्षेत्ररक्षण गल्ली झोन, एक क्षेत्ररक्षण पॉईंटला आपण पाहू शकता, एक क्षेत्ररक्षण लॉंग ऑफला आपण पाहू शकता। ऑन साईडला क्षेत्ररक्षण शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट लेगला शॉर्ट मिड विकेटला एक क्षेत्ररक्षण, मिड ऑनला एक क्षेत्ररक्षण पाहू शकता। पहिला चेंडू स्टॉप टाईमने आपण त्या हलक्या हाताने आपण पुश करूया चेंडूला फ्रंट ऑर्डर येऊन जोपर्यंत चेंडू फील्ड 2 धावा इथे घातक ठरू शकतायत। फेकी अचूक येत नाही सचिनकडून। सकाळचं सत्र घेतं आपण जर बघितलं कारण तर थोडासा बॉल देखील आपण बघितलं तर संत गतीने जातोय आणि खेळपट्टी आपण बघितलं तर शेनानी मातीने म्हणे खेळपट्टी थोडासा थांबून येतो आणि सुभाषने देखील सावध पवित्र्याने आपण इथं सुरुवात केली। सॉफ्टने चेंडूला आपण इथं कार्पेटच्या मधून खेळून काढला होता। कार्पेट ड्राईव्ह बघायला मिळाला यावेळेला। आता मिड ऑफला देखील क्षेत्ररक्षण तैनात होतोय। मिडॉनवरनं काढून त्याला आता मिड ऑफ म्हणजे कव्हर रिझनमध्ये आणलं जात आहे। हरेश पलावा सिटी एनकडून स्ट्रायकेला सुभाष वैती। हा चेंडू ऑन साईडला आडव्या बॅटने खेळलाय, पॉवर प्लेचा योग्य वापर। चेंडू जातो यावेळेला बॅकवर्ड स्क्वेअर लेग सी मारेच्या पार, पहिला दणदणीत चौकार। नमन आपण ऐकलं 14 विद्या आणि 64 कलेचा अधिपती। सर्वात आपण पूजन जर कुणाचा करतो तर गणपतीचं। चौकार आलाय, धावसंख्या 10 फरकाती 6। चांगला स्टार्ट बघायला मिळतोय 2 चेंडूमध्ये। यष्टीरक्षक युवराज पाटील थोडंसं क्लोज स्टेशन करतात, कॉल देतात पंचांना। अकेश पाटील पंचांच्या भूमिकेत पाहू शकता।
हा चेंडू खूप चांगला ऑन साईडला सुरेख टायमिंग. चेंडू चालला वेगाने लॉंग लेट दिशेने आणि चेंडू सीमारेषा गाठतोय. चौकार. सलग 2 चेंडू 2 चौकार. साई बाबाचं संगीत ऐकवलं. इरादे रोज बनते रोज बिघडते, शिर्डी वही जाते उन्हे जिने साई बाबा बुलाते. पुन्हा एकदा हरेश गोलंदाजी मार्ग. सुभाष जबरदस्त बॅटिंग करतोय. आजचा चेंडू खूप चांगला होता. कार्पेट ड्राईव्ह बघायला मिळालाय. चेंडू जातो मिडविकेटला. कार्पेटच्या माध्यमातून रोहित येतोय, चेंडूला उचलतोय. एकपेक्षा जास्त काही मिळणार नाही. खूप चांगलं क्रिकेट बघायला मिळतंय दातुली संघाच्या माध्यमातून, खास करून सुभाषच्या माध्यमातून. संख्या 10 फलकात आपण पाहू शकता. यावेळेला 11 धावा. चांगली सुरुवात केली. सकाळचं वातावरण मोतीराम दळीने सांगितले आम्ही टॉस जिंकला नसता तर क्षेत्ररक्षण शिखर पण बॅटिंग आले 50+ धावा करू. गोलंदाजी देखील खूप चांगली. क्षेत्ररक्षणामध्ये यावेळेला आपण पुन्हा एकदा बदल पाहू शकता. सचिन आता आपण कव्हर रिजनमधनं आपण पाहू शकता. एक्स्ट्रा कव्हर रिजनमध्ये आलाय. चिन्मयला आपण पाहू शकता यावेळेला पॉईंट रिजनमध्ये. उलटा होता यावेळेला. चेंडू गेला पण त्या कार्पेटच्या मध्ये पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण 30 या सर्कलमध्ये आपण पाहू शकता. 1 धाव मिळते. दिनेश म्हात्रे या संघाचे एक सर्वोत्कृष्ट असा क्षेत्ररक्षक म्हणून ज्याच्याकडे ख्याती आहे आणि त्याच्याकडे चेंडू गेलाय. जबरदस्त क्षेत्ररक्षक बघायला मिळतं. मयूर चेंडू पकडणं फार गरजेचं होतं आणि तो पकडला देखील. कारण का पूर्णपणे प्रेक्षकांच्या सागाव संघाच्या आशा त्याच्यावरती असतात, नजरा त्याच्यावरती आहेत की दिनेश कशा प्रकारे क्षेत्ररक्षण करतो शॉर्ट स्क्वेअर लेग रिजनमध्ये. पण आता हरेश गोलंदाजी मार्कवर स्ट्रायकरला आपण पाहू शकता. सुभाष वैती शपल ऑन साईडला सुरेख टायमिंग. क्षेत्ररक्षक आहे तिथे मिड विकेटला रोहित आहेत. दिनेशांचे बंधुराज. खूप चांगली फेकी देखील येते. 1 धाव मिनिटे पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता. यावेळेला 13 धावा. एक चांगला स्टार्ट बघायला मिळालाय. रतन मानेरकर देखील आम्हाला जॉईन होतात. स्वागत आहे रतन. भरपूर असं अंतर त्यांना देखील कापावं लागतं. चला 25 मिनिटाचा अवधी असणारे शशांक जरा आज फास्ट खेळायला सांगायचं सर्वांना. अरे कारण या मैदानाचं जर वैशिष्ट्य बघितलं ना की आपल्याला 4 सव्वा 4पर्यंत सूर्य खूप चांगला दिसतो पण नंतर मात्र 10 ते 15 मिनिटांनंतर सूर्य दिसेनासा होतो. कारण उंच उंच टावर आहेत पलावा सिटीचे. आणि निसर्गाचं आपण तर जी झाडं ग्रामस्थांनी अजकांनी लावली आहेत आपण तर या ग्रामस्थांनी या संघाने VCC उसारगरने ती झाडं आता मोठी झाली आहेत आणि त्या झाडांच्या सानिध्यात बसून आपण सामने पाहणे भरपूर असा आनंद. मला वाटतं येणाऱ्या काळामध्ये हा देखील सावली मैदान म्हणून गणलं जाईल. सावली मैदान सेकंड 2. तर भरपूर झाडं लावलेत, भरपूर मेहनत घेतली या ग्रामस्थांनी असतो. VCC उसारगर संघाने असून केतनला देखील आपण सातत्याने जेव्हा जेव्हा इथं स्पर्धा असतात ते पूर्णपणे व्यासपीठाची देखभाल ते करत असतात. गोलंदाजी मार्कवर येतो यावेळेला आपण म्हणली तर कॅप्टन येतो. यावेळेला पुरुषोत्तम येतोय. त्याचा पुरुषोत्तम कशा प्रकारे आता गोलंदाजी करतोय. एका बंधुराजाने चेंडू आपण पहिलं षटकात आता दुसरा बंधुराज आलाय. स्ट्रायकेनला फलंदाज आपण पाहू शकता सुभाष वैती. P2चं षटक हाताळतं यावेळेला पुरुषोत्तम. 3 क्षेत्ररक्षण सर्कलच्या बाहेर ऑन साईडला शॉर्ट फाईन लेग शॉर्ट लेगला क्षेत्ररक्षण शॉर्ट बॅकवर्ड स्कोअर लेग रिझनमध्ये 1 क्षेत्ररक्षण पाहू शकता. 1 क्षेत्ररक्षण मिड विकेटला आपण पाहू शकता. हा चेंडू ड्राईव्ह करत होता यावेळेला एज फलंदाज बाद. बिग विकेट. सुभाष वैती बॅक टू पवेलियन. चांगली सुरुवात केली होती संघासाठी. धावा कुठल्या तब्बल आम्हाला मिथून सांगतात की 12 चेंडू आपण इथं 12 धावांचं योगदान दिलं. नवीन फलंदाज येतात 3ऱ्या क्रमांकावरती आता पाहू शकता आपण मॉन्टी. त्याचं मॉन्टी नाईक कशा प्रकारे आता बॅटिंग करतोय. नाव तर खूप चांगलं आहे मॉन्टी पण आता तशाच प्रकारची बॅटिंग करावी लागणार आहे. यश मिळालं पुरुषोत्तमला. खूप चांगला झेल घेतला युवराज उर्फ छोटा साहिलने. अप्रतिम झेल घेतला यश त्यांच्या पाठी. सचिन म्हात्रे या संघाची रन मशीन. थोडंसं आपण ते बातचीत करतायत गोलंदाजाबरोबर. खूप चांगला खेळ केला होता खाडी चषकमध्ये. 2 सामने जिंकले. 1 बाय देखील मिळाले. चिन्मय पाटीलने देखील खूप चांगला खेळ केला. आज पाहिजे कशा प्रकारे बॅटिंग केली जाते.
पुरुषोत्तम गोलंदाजी मार्कवर माय सिटी एन कडून स्ट्रायकेला मॉन्टी नाईकला पाहू शकता. म्हणजे मॉन्टी कशा प्रकारे बॅटिंग करतोय. पुरुषोत्तम गोलंदाजी मार्कवर स्ट्रायकेला मॉन्टीला पाहू शकता आपण. चेंडू यष्ट्यांचा वेध क्रॉस द लाईनने खेळण्याचा प्रयत्न केला आणि चेंडूने मात्र यष्ट्यांचा वेध घेतलाय. पुरुषोत्तम पायचीचं अपील करतोय मला वाटतं पण चेंडूने मात्र यष्ट्यांचा वेध घेतलाय. 2 चेंडू 2 सफलता मिळतोय. पुरुषोत्तम ऑन द फायर जबरदस्त गोलंदाजी करतोय. काय गोलंदाजी केली बघा मी इथे करण कळन. टप्पा बघा ॲक्युरेट ठेवला यावेळेला. या स्पर्धेतील पहिली हॅट्रिक नोंदवतोय का. कारण काल देखील 2 वेळा असा प्रसंग उद्भवला होता पण हॅट्रिक पूर्ण झालं नाही. आज पाहायचंय सकाळचं वातावरण आणि टॉस जिंकला पुरुषोत्तम म्हात्रेने सांगितलं की आम्ही क्षेत्ररक्षण करू. नवीन फलंदाज राज नाईक डावखुरा फलंदाज आहे. पाहायचा हॅट्रिक पूर्ण करतोय का. आता पुन्हा त्या क्षेत्ररक्षणामध्ये बदल करावा लागेल. सचिन सांगतो की लगेच क्षेत्ररक्षणामध्ये बदल करा. डावखुरा फलंदाज आलाय. वेळ वाचवणं फार महत्त्वाचं आहे. अजूनही बॅटिंग लाईन खूप चांगली या संघाकडे. प्रवीण म्हात्रेसारखा अजूनही अनुभवी खेळाडू येणं बाकी आहे. पण आता धावा आल्या होत्या. करण मित्र म्हणेल पहिल्या षटकात चांगल्या धावा आल्या होत्या आणि नंतर आपण म्हणजे 2 गडी बाद झाले. 13 धावा आले तर 13 धावावरती 2 गडी बाद झालेत. मॉन्टीने जो शॉट सिलेक्शन केला ना खराब शॉट सिलेक्शन होता. चेंडू बघितला फुल इन डिलिव्हरचा चेंडू होता आणि यष्ट्यांचा वेध घेतला चेंडूने. पाहायचं राज नाईक कशा प्रकारे बॅटिंग करतोय. राजसाठी ऑन साईडला क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता. शॉर्ट पॉईंट लेग शॉर्ट लेगला क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता. मिड विकेटला आपण पाहू शकता चिन्मय पाटील. लॉंग ऑनला आपण पाहू शकता हरीशला आपण पाहू शकता. पुरुषोत्तम चेंडू खूप चांगला कार्पेट ड्राईव्ह चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळतंय. डायरेक्ट हिट. सचिनने चूक केली यावेळेला. पुरुषोत्तमकडे जर चेंडू हातात दिला असता तर नक्कीच यश मिळालं असतं. 2 धावा इथे मिळत आहेत. सचिनने मोठी चूक केली आहे. अरे ते विकेट आपण बघितलं तर फलंदाज आपण बघतो अर्ध्या क्रीजवरती होता मिथून. 2 धावसंख्या बढतायत. धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकतो 2 गडी बाद 15. तर विकेट आणि टॉसला फार महत्त्व आहे. सामना बरोबर झाला तर प्रथम विकेट नंतर टॉसचा विचार केला जाणार आहे. पुरुषोत्तम गोलंदाजी मार्कवर माय सिटी एन कडून खूप चांगली गोलंदाजी करतोय. चेंडू पुन्हा एकदा कार्पेट ड्राईव्ह खूप चांगलं क्षेत्ररक्षण. अप्रतिम क्षेत्ररक्षण सचिनचं बघायला मिळत आहे. मिड ऑफ रिझनमध्ये खूप चांगलं क्षेत्ररक्षण. ज्याप्रमाणे आता ही जी सचिनने डाय मारली ना तर 40+ आपण बघतो अरुण गोरपेकर नारिवली संघाचे तशाच प्रकारचं पण डाय मारून क्षेत्ररक्षण करतात मिथून. तुमचं शरीर किती महत्त्व आहे ते महत्त्वाचं नाही. तुम्ही मैदानावर काम कसं करता हे फार महत्त्वाचं आहे. धावसंख्या धावफलकात 16. पुण्याचा पुरुषोत्तम गोलंदाजी मार्कवर स्ट्रायकिंगला फलंदाज आपण पाहू शकता. यावेळेला हेमंत सलामीचा फलंदाज आहे. हेमंतकडून धावा आल्या नाहीत. पाहिजे तशा धावा येणं फार गरजेचं आहे. पुरुषोत्तम पिटूचं षटक होतं. चेंडू बॅकपुढं जाऊन यावेळेला आपण बोलले तर कट करायचं तर चेंडूला. पुणे गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकता यावेळेला पुरुषोत्तम. चेंडू ऑन साईडला फक्त दिशा दिली. चेंडू जातोय वेगाने बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमा रेषेपार. दर्जेदार चौकार. तिसरं देखील विकेट मिळाला असं सांगित यश पण सचिनने चूक केली मोठी. आपण पाण्याची व्यवस्था देखील केली जाते. अंडरग्राऊंड पाण्याची व्यवस्था केली गेली. चांगली संकल्पना आहे. पण आता गोलंदाजी मार्कवर येतो अमर पाटील. पाहिजे कशा प्रकारे गोलंदाजी करतो. लेफ्ट नंबर गोलंदाज आहे आणि लेफ्ट नंबर बॅट्समन देखील बॅटर देखील लेफ्ट नंबर आहे. अमर पाटील गोलंदाजी मार्कवर येतोय पलावा सिटी एन कडून.
क्षेत्ररक्षणामध्ये यावेळेला बदल करतो राहुल जाधव. कोण विसरणार राहुल जाधवला. आपण त्या जुनडोंबोलीच्या मैदानावर 6 चेंडू 6 षटकार मारण्याचा विक्रम त्याच्या नावावर देखील आहे. आणि आता ती गिरिजा माता क्रिकेट संघ आयोजित आपण श्रद्धांजली चषक आपल्या भेटीला येईल 3 तारखेपासून. अमर गोलंदाजी मार्कवर स्ट्राईकला राज नाईकला आपण पाहू शकता. हा चेंडू ड्राईव्ह केला यावेळेला सॉफ्टने बघितला. खूप चांगला ड्राईव्ह बघायला मिळेल. डीपमध्ये क्षेत्ररक्षक येतोय, चेंडूला उचलतोय, भरपूर अंतर कापावं लागतं. स्वीबाकारामध्ये चेंडू जोपर्यंत फील्ड होईल इथे 2 धावा मिळतात. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता. यावेळेला चांगलं क्रिकेट राजच्या माध्यमातून, कारण विकेट गेल्या 2, त्यामुळे आपण इथं संयमाने बॅटिंग करणं फार गरजेचं आहे. 3 फ्रेश गोलंदाज आपण बघितल्यात. पहिला षटक टाकला हरेशनी, नंतर पुरुषोत्तम आता अमर येतोय. पण अमर गोलंदाजी मार्कवर लेफ्ट हँड ओव्हर द किनार मार्क होतोय. हा चेंडू बॅकफुट जाऊन स्क्वेअर कट करतो, गॅप शोधतो यावेळेला दिनेश पाटला करतो, पण वेगाने चेंडू सीमारेषा गाठतो यावेळेला चौकार. चौकाराला शॉर्ट अँड वाईड चेंडूला जी गॅप होती ना पॉईंट आणि डीप पॉईंट रिजनमधनं, तिथून चेंडूला खूप चांगल्या प्रकारे काढला आहे. पद्धत त्याचा खूप चांगला वापर, कारण जेव्हा जेव्हा डावखरे फलंदाज त्यांची बॅटिंग बघण्या प्रेक्षकांसाठी परवणी ठरते. अमर पुणेचा गोलंदाजी मार्कवर हा चेंडू शप्पल होऊन ऑन साईडला खेळायचा होता. वेग प्रचंड होता. राज स्वतःवरती नाराज होतोय, कारण ह्या चेंडूवरती त्याला धावा पाहिजे होत्या, पण त्या धावा मिळाल्या नाही आहेत. चिन्मयला आपण पाहू शकता बॅकवर्ड स्क्वेअर लेगला, मिड विकेटला आपण क्षेत्ररक्षण पाहू शकता. एक क्षेत्ररक्षण लॉंग ऑनला आपण पाहू शकता. थोडासा नाराज होता राज, तर या आधीचा पटका चांगला खेळले होते. 26 धावा लागल्या. 3रं षटक प्रगतीपथ अमर गोलंदाजी मार्कवर. चेंडू एज घेऊन आपण वेगाने यावेळेला थर्डमॅन सीमारेषेकडे चाललाय. क्षेत्ररक्षक पाठला करतो, पण वेगाने मात्र खूप चांगलं क्षेत्ररक्षण, अप्रतिम क्षेत्ररक्षण. बघा काय कमिटमेंट दाखवतायत. 1 धाव आपल्या संघासाठी वाचवतायत. खूप चांगलं क्षेत्ररक्षण. प्रेम अप्रतिम क्षेत्ररक्षण. प्रेमाने मात्र खूप वेगाने धावले आणि आपल्या संघासाठी 3 धावा आपण बघितले तर विपक्ष संघ गेल्यात, पण 1 धाव मात्र वाचवली. फार महत्त्वाचं क्षेत्ररक्षण. कारण शॉर्ट थर्डमॅन, शॉर्ट फाईन लेग असं क्षेत्ररक्षण आहे ना, तिथून जर चेंडू निघाला तर तुम्हाला त्याचा पाठलाग करणं फार गरजेचं आहे. अवधूतला देखील आपण बघू शकता 30 सर्कलमध्ये स्पिन गोलंदाज, त्याच्या माध्यमातून आपण स्पिन आक्रमण पाहतो. प्रेम पवार आपण पाहू शकता. प्रल्हाद पवार यांचे सुपुत्र आहेत मला वाटतं. आता स्ट्राईक एनला हेमंत. अमर लेफ्ट हँड ओव्हर द किनार मारा करतोय. हा चेंडू खूप चांगला बॉल, खूप चांगला बॉल. बघा चेंडू यायच्या आधीच शॉट सिलेक्शन करतायत. सरळ चेंडू निघून जातो. यावेळेला युवराज पाटीलच्या हातामध्ये. युवराज पुन्हा एकदा आपलं काम पूर्ण करतो आणि पुन्हा एकदा चेंडू अमरच्या हातामध्ये सोपवतो. अमर पुन्हा एकदा हळूहळू आपल्या गोलंदाजी मार्कवर. खूप चांगली गोलंदाजी बघायला मिळाली. धावा आली असती, पण आत्ताचा चेंडू खूप चांगला फेकलाय. तर खेळपट्टीचा विचार केला ना मिथून, शेनाने मातेने बनवलेली खेळपट्टी. गोलंदाजांना देखील सायल करते, फलंदाज देखील ज्यावर चांगली बॅटिंग करू शकतात. हा चेंडू कार्पेट ड्राईव्ह, चेंडू जातो मिड विकेटला. क्षेत्ररक्षक आहे तिथे हरेश. दुसरी धाव इथे कंप्लीट होते का पाहायचं आहे. थोडंसं फंबलिंग झालं होतं. बॅकिंग येते 2ने धावसंख्या वाढते. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता. 31 दिनेश म्हात्रेची खूप चांगली बॅकिंग येते. या षटकात धावा आल्यात आतापर्यंत आपण बघितले तर 11 धावा आल्या 3 षटकाच्या समाप्तीनंतर. आपण पाहू शकता दादुली संघ प्रथम बॅटिंग करताना 2 गडी बाद आपण पाहू शकता. यावेळेला 31 धावा आपण पाहू शकता. 10.33च्या सरासरी धावा कुठल्या आहेत. तर जलपान देखील थोडंसं केलं जातं खेळाडूंच्या माध्यमातून, कारण का आपण बघितलं तर पाण्याची कमतरता शर्यत होता कामा नाही आहे. प्रत्येकांना विनंती असणे बसून पाणी प्या. लेदर क्रिकेटर ते नेहमी बसूनच पाणी प्या. चिन्मय पाटील एक लेदर क्रिकेटर आहे बघा, आल्या आल्या बसून घेतलं मग पाणी घेतोय. कारण का मॅच खेळण्याआधी तुम्ही नाश्ता थोडंसं पोटामध्ये नाश्ता करा. आपण काहीतरी छोटंसं नाश्ता करा, जेणेकरून शरीरात आपण थकवा निर्माण होणार नाही आहे. असे प्रसंग भरपूर घडल्यात कारण काळन यावर्षी, की काही खेळाडूंना आपण न काही खाता पिता आपण मॅचेस खेळतात आणि त्यामुळे थकवा येतो, चक्कर येते, ॲसिडिटी होते, छातीमध्ये दुखतो. क्रिकेट हा आनंदाचा खेळ, यातून तुम्ही आनंद घ्यायचा आहे. तर गोलंदाजी मार्कवर येतो यावेळेला आपण पाहू शकता.
पुरुषोत्तम येतो दुसऱ्या स्पेलमध्ये. संघ नायक पुन्हा एकदा दुसऱ्या स्पेलमध्ये आलाय. पाहिजे तर राज नाईक कशा प्रकारे बॅटिंग करतो. आता 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. खरं का ओपिनियनमध्ये संघ नायकांनी सांगितलं आम्ही 50+ धावा करू होऊ शकतायत, पण तर चांगली बॅटिंग करावी लागणार आहे. खार्डीचा ड्रेस कोड प्रदान केला या संघाने. लकी ड्रेस कोड आहे त्या संघ आपण म्हणजे सामन्या संघामध्ये 2 सामने 1 बाय. आता पुरुषोत्तम पाचे कशा प्रकारे इथून बॅटिंग करतोय. ऑन साईडला क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता. शॉर्ट फाईन लेग शॉर्ट लेगला एक क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता. एक बॅकवर्ड स्कोअर लेगला मिड विकेटला वडिश लॉंग ऑनला क्षेत्ररक्षण तैनात आहे. क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता. ऑन साईडला खूप विखुरलेलं क्षेत्ररक्षण आपल्याला बघायला मिळत आहे. ऑफ साईडला क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय. युवराज पाटील सांगतो की एक्स्ट्रा क्षेत्ररक्षण लावलं आहे आपण लेग साईडला. ऑफ साईडला आपण पाहू शकता शॉर्ट टर्मॅनला अवधूत म्हात्रे एक जबरदस्त चपळ क्षेत्ररक्षक म्हणून त्याची ख्याती आहे या संघामध्ये. बॅकवर्ड पॉईंटला आपण पाहू शकता क्षेत्ररक्षण दिनेश म्हात्रे बॅकवर्ड पॉईंटला आहेत. आता एक क्षेत्ररक्षण कव्हर रिझनमध्ये आणि एक क्षेत्ररक्षण चिन्मयला आपण लॉंग ऑफला पाहू शकता. पुरुषोत्तम गोलंदाजी मार्कवर माय सिटी यांकडून हा चेंडू लाईन पाहावी लागणार आहे. वेग प्रचंड होता यावेळेला. पंच सांगतायत की एक्झॅक्टली चेंडू निघून कुठून जातोय. चांगली गोलंदाजी बघायला मिळते. पंच पटवून देत आहेत कुठून नोय कुठून वाईड आहे सांगत असाल की पंच बघा. डॉट चेंडूची समाप्ती पुन्हा त्या पुरुषोत्तम गोलंदाजी मार्कवर राईट राऊंड तिकडे मार्क होतो. वेग प्रचंड आहे. स्लोवर पद्धतीने धावत येतात आणि वेगाने चेंडू फेकतात. आज चेंडू पुन्हा एकदा आपण लोवर फुल टॉस होता. आता मात्र पंच रतन मानेरेकर पक्षाच्या पंखाप्रमाणे आपले हात खोलतात आणि सांगतात की हा चेंडू सोय रे वाईड आहे. 10 सेकंद 10 फलक आपण पाहू शकता. यावेळेला 32 धावा आपण पाहू शकता. चौथं षटक प्रगतीपथावर आहे. पुढे गोलंदाजी मार्कवर पुरुषोत्तम राईट राऊंड कडनं मारा करतोय. हा चेंडू खूप चांगला ड्राईव्ह बघायला मिळाला. एक्स्ट्रा कव्हर रिझन मधनं चेंडू वेगाने चाललाय. चिन्मय येतोय खूप चांगले आपण इथं क्षेत्ररक्षण दाखवतोय. चेंडूला एकाच ऍक्शन मध्ये उचलला आणि आपण इथं फेकी देखील तेवढीच चांगली करतोय. 10 सेकंद 10 फलक आपण पाहू शकता. याला 34 धावा. गपला क्षेत्ररक्षण भरपूर अंतर कापावं लागतंय त्याला. अशा प्रकारचे फटके जेव्हा येतात ना मिथून तेव्हा आत्मविश्वास वाढतो आणि डावखुऱ्या फलंदाजाचे असे फटके पाहणे फार पर्वणी असते प्रेक्षकांसाठी आणि त्याला देखील आनंद देऊन जातात ते फटके. पुढे तर पुरुषोत्तम हा चेंडू ऑनसाईडला खेळायचं होतं. यावेळेला फलंदाज बाद होतो. यावेळेला इष्टिरक्षक युवराज पाटीलने आपलं काम केलं आणि राज बाद होतोय. चांगली बॅटिंग करतोय. मला वाटतं घाई गेली थोडीशी. चांगली गोलंदाजी बघायला मिळते पुरुषोत्तमची. स्क्वेअर लेगचे पंच आपण पाहू शकता. शशांक पाटील नवीन फलंदाज. विशाल एक भारी भक्कम शरीराचा फलंदाज. पाचा इथून कशा प्रकारे बॅटिंग करतोय विशाल पाटील. अजून एक डावखुरा फलंदाज क्रीजवरती येतोय. सचिन म्हात्रे क्षेत्रक्षमध्ये बदल करतोय. 05 नंबरची टी शर्ट प्रदान केली. सचिन म्हात्रे म्हणजे मैदानावर आपण एकदम हसमुख चेहऱ्याचा खेळाडू. मैदानात असो मैदानाच्या बाहेर असो फक्त चेहऱ्यावरती हास्य असणं फार आपण महत्त्वाचं आहे त्यांच्यासाठी. पुरुषोत्तम पुढे गोलंदाजी मार्कवर स्ट्राईकला विशाल पाटील आपण पाहू शकतो. विशाल पंचांकडून गाड घेतो. इथून आक्रमण करतोय का पाहायचंय. 10 सेकंद 10 फलक 34 धावा. मिथून पाटील खूप चांगलं गुणलेखन करतायत. स्वागत आहे मिथून आपलं देखील स्पर्धेच्या माध्यमात दिवा चषकाचा अंतिम दिवस. राईट राऊंड तिकडनं मारा करतो माय सिटी यांकडून. स्ट्राईकला विशाल. हा चेंडू उंच गेलाय. लांबी देखील प्राप्त करतोय का पाहायचंय. क्षेत्ररक्षक तिथे आहे. त्याच्या डोक्यावरनं चेंडू फ्लाय होतोय. मस्तक पे दस्तक आणि हा येतोय मच निडेड षटकार. छत्रपती शिवाजी महाराजांचं संगीत ऐकलं होतं. जबरदस्त संगीत ऐकलं होतं.
छत्रपती शिवाजी महाराजांचं खरं नाव जरी आपण आता असं गाणं जरी ऐकलं तरी अंगावरती शहारे निर्माण होत आहेत. खरं काच महाराजांमुळे आपण आहोत. पुन्हा गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकता पुरुषोत्तम स्ट्राईकला विशाल. चेंडू पुन्हा एकदा ऑन साईडला टाइमिंग. जणू काय विशाल पाटील डगआउटमधनं सेट होऊन दिसतो. काय ताकद आहे करण कळण, काय फटकाय बॅटच्या संपर्कात चेंडू आल्यानंतर त्याच्यावर जणू काय मोहर लागली ती षटकाराची. जबरदस्त टायमिंग, अप्रतिम बॅटिंग. आक्रमण आक्रमण आणि आक्रमण. 2 चेंडूमध्ये 12 धावा कुठल्या आहेत बघा. थोडंसं असं वाटतं की संघ 50पर्यंत पोहोचतोय का नाही, पण आता 50 प्लस होऊ शकतात. काय बॅटिंग करतो विशाल पाटील. त्याला माहिती आहे आक्रमण करणं फार गरजेचं आहे. काय बॅटिंग केली जाते बघा. का राजचा विकेट आम्ही सॅक्रिफाईट केला विपक्ष संघाला आणि इथून बॅटिंग बघा काय करतो विशाल. पाहिजे तिसरा षटकार मारतोय का आता. पुरुषोत्तमला मात्र कमबॅक करणं फार गरजेचं असणार आहे. 2 चेंडू 2 गडी बाद केले. त्याच गोलंदाजावर मात्र 2 चेंडू 2 षटकार मारण्याची क्रिया करतोय विशाल पाटील ऑन फायर. पुन्हा गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकता यावेळेला पुरुषोत्तम राईट राऊंड द गड्डा मारा करतोय. चेंडू खूप चांगला आहे. यावेळेला खोदून काढलाय चेंडूला. चेंडू जातो 1 टक्कावर डीपन क्षेत्रक्षण. चिन्मय पाटील येते चेंडूला उचलतो फेकी करतोय. तोपर्यंत 2 धावा इथे कंप्लीट केल्या जात आहेत. धाव संख्या 10 फलकरते आपण पाहू शकता यावेळेला 48 धावा या षटकात धावा आल्या आहेत. खूप चांगली बॅटिंग. तर बघितला विचार केला शेवटच्या आपण 3 चेंडूंचा तर तब्बल 14 धावा आल्या आहेत. यस राजेश पाटील. तर या षटकात धावा आल्या तब्बल आम्हाला मिथून पाटील माहिती आहे तब्बल 17 धावा. मोठं षटक आपण इथं महागडे षटक पडलं. यावेळेला आपण इथं आक्रमण केलं ना तसाच प्रकारचं विशालने. कारण विशालला माहिती आहे इथून धावा करायच्या तर आक्रमण करणं सर्वात महत्त्वाचं. आक्रमण इज बेस्ट डिफेन्स. तुम्ही जेव्हा आक्रमण करताना त्या विपक्षी गोलंदाज चूक करतो आणि त्याचा फायदा तुम्हाला मिळाला आहे आणि तो विशालला मिळाला. आता म्हणजे अंतिम षटक कोण घेऊन येते यावेळेला. कारण अमरने 1 षटक फेकले, पुरुषोत्तमने 2 षटकं फेकले आहेत. आपण इथं हरेशने 1 षटक फेकले. गोलंदाजी मार्कवर येतं अंतिम षटक घेऊन यावेळेला प्रेम पवार प्रेम प्रल्हाद पवार. पाहिजे तर कशा प्रकारे गोलंदाजी करतो इथून. अंतिम षटक हेमंत पाहिजे तर कशा प्रकारे बॅटिंग करतो इथून. इथून बॅटिंग करणं फार गरजेचं आहे. ओपिनियनमध्ये सांगितलं संघनायकाने. चला विनंती करतोय मोठी देसाई संघाचे संघनायक आणि वाकलन संघाचे संघनायक जीजी स्पोर्ट्स वाकलन प्रेम फुलटॉस. यावेळेला व्यवस्थित कनेक्टिंग होत नाही. चेंडू जातो मिड विकेटला. रोहित आहे. 1 पेक्षा जास्त काही मिळणार नाही. सर्वात चांगला क्षेत्ररक्षक सागाव संघाचा. 10 संख्या 10 फलकात आपण पाहू शकता 49. अजूनही 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. आता विशाल खूप चांगली बॅटिंग करतो. खूप लयमध्ये बॅटिंग करतो. खूप चांगली बॅटिंग बघायला मिळाली. त्याच्या माध्यमातून मोठे फटके देखील मारतो आल्यापासून. कोणत्याही प्रकारची भीती मनात बाळगत नाही. फक्त आक्रमण आणि आक्रमण करतोय विपक्षी संघाच्या गोलंदाजावर. आता क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय. शॉर्ट लेग रिझनमध्ये आपण एक क्षेत्ररक्षण पाहू शकता. शॉर्ट फाईन लेग बॅकवर्ड स्कोअर लेग मिड विकेट लॉंग ऑनला क्षेत्ररक्षण सचिनला आपण पाहू शकता. चेंडू खूप चांगला होता. यावेळेला थोडासा आपण गेलं ते चेंज ऑफ पेस बघायला मिळाला. चेंडूला पडल्यानंतर बाहेर काढलंय. जबरदस्त गोलंदाजी प्रेमच्या माध्यमातून. जरी विपक्ष संघाच्या फलंदाजांनी षटकार मारले असतील पण माझी लाईन आणि लेंथ फक्त ऑप्शनच्या बाहेर असणार आहे. तिथून मात्र इन्व्हाइट करतोय की मोठे फटके मारू शकता तुम्ही. प्रेम पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर पलावा सिटी इनकडून. चेंडू खूप चांगला होता. बॅटरमॅनमध्ये चेंडूला काढलाय. मिड विकेटला चेंडू जातो. जोपर्यंत चेंडू फील्ड होईल 2 धावा इथे होणार नाहीये. चांगली फेकी येते. चांगली फेकी बघा इस्ट्रिक्षकडे फेकी केली आहे. 10 संख्या 10 फलकर ती दातिवली संघ प्रथम बॅटिंग करता 50 धावा कुठल्या टाळून देते या संघासाठी. सकाळच्या सत्रामध्ये 50 धावा कुठल्या आहेत. गडी बाद झाले तब्बल विचार केला तर मिथून आम्हाला माहिती आहे 3 गडी बाद 50 का टॉस आणि आपण वेळी विकेटला फार महत्त्व आहे. चेंडू बाकीत अजून या षटकातील आपण वेळी तर 3 चेंडूचा खेळ बाकी. खूप चांगली गोलंदाजी केली प्रेम पवारने आत्तापर्यंत. अप्रतिम गोलंदाजी केली.
3 चेंडूमध्ये धावा दिल्यात फक्त आणि फक्त 2. अप्रतिम गोलंदाजी. स्लोगरचं षटक म्हणजे हाणामारीचं षटक आणि त्या षटकामध्ये नियंत्रण गोलंदाजी केले. अचूकता आणि भेदकता बघायला मिळाले. हेमंत हा चेंडू यावेळेला हेलिकॉप्टर उडवायचा आता. चेंडू जातोय कार्पेट कव्हर रिजनमध्ये. चिन्मय पाटील येतोय, चेंडूला उचलतोय, फेकी करतोय, तोपर्यंत वेळ जातोय. 2 धावा मिळत आहेत. आज दिनेश म्हात्रेला भरपूर मेहनत करावी लागते मैदानात. बघा किती वेळा बॅटिंगला आल्यात ते आणि बॅटिंग देखील खूप चांगल्या प्रकारे देत आहेत ते. म्हणून तर मी मगाशीच म्हणतो की सर्वात चांगला क्षेत्ररक्षक आहे या संघाचा दिनेश. रोहित यांच्याकडनं धावा घेणे म्हणजे आपण पहिले तर विस्तवातून हात घालणं. पुढे तर गोलंदाजी मार्कवर प्रेम. हा चेंडू फुल टॉस आहे. टायमिंग चांगलं होत नाहीये. लॉंगॉनला क्षेत्ररक्षक आहे सचिन. खूप चांगली फेकी येते. एकच धाव. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता यावेळेला 53 धावा. अंतिम चेंडू खूप चांगली गोलंदाजी केली. आत्तापर्यंत बघितलं तर 5 चेंडू फेकल्यात आणि धावा दिल्यात फक्त आणि फक्त आपण म्हणजे 3 सिंगल आणि 1 टुडी म्हणजे 5च धावा दिल्या. जबरदस्त गोलंदाजी, जबरदस्त गोलंदाजी प्रेम पवारची. प्रेम अंतिम षटकातील अंतिम चेंडू. सायकल विशाल. हा चेंडू यष्ट्या उद्ध्वस्त. बघा काय कमिटमेंट दाखवतो. यानंतर विकेट घेतल्यानंतर आपला आनंद बघा कशा प्रकारे आपण बोलले तर प्रेमची गोलंदाजी आवडल्यास टाळ्या होऊन देते. शेवटच्या षटकात फक्त आणि फक्त धावा दिल्या 5 आणि एक महत्त्वपूर्ण विकेट देखील मिळवून दिला विशालला. विशालसारखा फलंदाला बाद केला आणि धावसंख्येत आपण 53-54 धावांचं लक्ष असणार या वेळेला आपण बोलले तर सागाव संघासमोर. पण त्या सागाव संघ हे आव्हान पार करतो की नाही जाणण्यासाठी जाऊया दुसऱ्यासाठी आमचे साथी समालोचक करण काळे यांच्याकडे. कारण 10.8च्या सरासरी धावा करायच्या आहेत. बॅटिंग लाईन खूप स्ट्रॉंग आहे या संघाकडे. सचिन आपण बघितलं सचिनला बॅटिंग करावी लागणार, चिन्मयला बॅटिंग करावी लागणार आहे, आपण इथं युवराजला बॅटिंग करावी लागणार आहे, राहुलला बॅटिंग करावी लागणार आहे. आज मला वाटतं अवधूतकडे एकही चेंडू गेला नाही आहे. त्यांच्यासाठी आनंदाची गोष्ट असणार आहे कारण का ते देखील एक खूप चांगले आपण इथं क्षेत्ररक्षक आहेत. थोडंसं आज मला वाटतं चेहऱ्यावरती त्यांच्या सुमित हास्य दिसत नाही आहे. अवधूत काही हरकत नाही, चेंडू आले नाहीत ते विसरून जायचं आहे, पण आत्ता बॅटिंग करायची आहे तुम्हाला आणि इथून मात्र आपण धावा करायच्या तब्बल आपण विजयासाठी 54 धावांचं लक्ष आहे. तर पुन्हा एकदा विनंती करतो मोठी देशाच्या संघाचे संघनायक आणि जी स्पोर्ट्स वाकलन संघाचे कोणी जर खेळाडू प्रतिनिधी आला असेल तर आपण आयोजकांशी संपर्क साधा. तर जाऊया DJ मास्टरकडे एक सुमधुर संगीत ऐकण्यासाठी. जाऊया दुसऱ्याकडे आमचे साथी समालोचक परत करण काळे यांच्याकडे शंभू देखील येत आहेत. शंभूनाथ पाटील स्वागत आहे आपलं देखील. जय भगतला देखील आपण पाहू शकता. आपण बघितले तर वाकलन आणि मोठी देशाचे कॅप्टन जर आले असेल तर टॉससाठी आम्ही सातत्याने सूचना करतोय. राजेश हॅलो, थँक्यू बाळू दादा. उपस्थित सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत.
जोधमान क्रिकेट संघ दिवा आयोजित दिवा चषक 2021 या पर्वामध्ये असा दुसरा दिवस या स्पर्धेचा आणि हा पहिला सामना गुरुदत्त सागाव आणि त्यांच्या विरोधात ऐकविरा सोहम इलेवन दातिवलीमध्ये ही लढत आपल्याला पाहायला मिळते. टॉस गमावल्यानंतर दातिवलीने बॅटिंग केली. धावा त्याने उभारल्या त्या म्हणजेच 53 धावा आणि 54 धावसंख्येचं आता लक्ष्य. या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे चिन्मय पाटील आणि सचिन म्हात्रे. आजचा दुसरा दिवस या स्पर्धेचा. सकाळचं सत्र, सकाळचं हे प्रफुल्लित करणारं वातावरण. किंग्स मैदान, किंग ग्राउंडवरती ही स्पर्धा तुम्हाला अनुभवायला मिळते. बहुचर्चित असे क्रीडांगण आहे. या क्रीडांगणावरती मोठमोठ्या स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतात. वेताळेश्वर क्रिकेट संघ उसरगरचे क्रीडांगण आणि पांडुरंगजी संते साहेब यांची भरपूर मेहनत खऱ्या अर्थानं त्यांचं योगदान आहे या क्रीडांगणासाठी. उसरगरचे क्रीडांगण येत्या काही दिवसांमध्येच तुम्हाला किंग्स ट्रॉफी देखील नक्कीच याच क्रीडांगणावरती पाहायला मिळेल. सध्या दिवा चषकचे हे पर्व सध्या सुरू आहे. 2021मध्ये आपण शेवटला आहोत. काही दिवसांनंतर नवीन वर्षामध्ये 2022मध्ये आपण देखील पदार्पण करू. सामन्यामध्ये लक्ष 54 आघाडीला चिन्मय पाटील आणि सचिन म्हात्रे पाहायला मिळतात. तर पहिलं षटक बॉलिंग मार्कवरती समोरचं एंड अर्थातच तुम्हाला पाहायला मिळेल पलावा एंडकडून बॉलिंग मार्कवरती गोलंदाज मोतीराम दळवे. 54 धावसंख्येचं समीकरण. स्लॉगरने भरपूर चांगली कामगिरी केली. विशाल जो पाहायला मिळाला होता आपल्याला 5व्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये आला. 2 षटकार त्याच्या बॅटमधून आले होते. लेग ग्लान्स करतात. शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेगमध्ये हा चेंडू पाहायला मिळाला. सॉफ्ट हँडने लेग स्टंपला चेंडू होता. फक्त बॅट लेग स्टंपला जशी आली लेग ग्लान्स करण्यात आलं. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला सिंगलने या ठिकाणी धावसंख्येचं खातं उघडत असताना कालचा दिवस खूप चांगला राहिला गुरुदत्त सागावसाठी. उत्तर शिव या स्पर्धेमध्ये ते अंतिम फेरीमध्ये पोहोचलेले आहेत. आणि आज जसं आपण बघितलं पुरुषोत्तमचं षटक होतं दुसरं, ज्यामध्ये क्लीन बोल होत असताना आपण बघितलं एका फलंदाजाला. काल एका षटकामध्ये उपांत्य फेरीमध्ये त्याने 3 फलंदाजांना त्यांचे अष्ट उद्ध्वस्त केले होते, क्लीन बॉल केले होते. परंतु सेकंड फेलमध्ये जसे आले विशालने 2 विशाल फटके षटकार लगावले. 17चं ते षटक राहिलं. क्रिकेट असाच खेळ आहे. पहिलं षटक जे पुरुषोत्तमचं फक्त 7 धावसंख्येचं होतं, ज्यामध्ये 2 विकेट आल्या होत्या. आणि तो पुरुषोत्तम पुन्हा एकदा जेव्हा आला विशालने त्याच्यावरती आक्रमण केलं. 17 धावसंख्येचं ते षटक राहिलं. 53 उभारलेले आहेत. 54चा पाठलाग सध्या सुरू. चिन्मय स्ट्रायकिंग एंडला. गती कमी होती. सॉफ्ट हँडने जस्ट चेक करत असताना यावेळेला बॅटचा चेहरा उघडला आणि सिली पॉईंटच्या दरम्यान हा चेंडू पाहायला मिळाला. सिंगलने दोन्ही फलंदाज इंडिव्हिज्युअल खातं उघडत असताना पाहायला मिळाले. धावफलक 2 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. लक्ष 54चं आहे या डावामध्ये आणि संतपणे कोणती रिक्स न घेता अगोदर लेग लान्स आणि यावेळेला सॉफ्ट आणि स्टिअर करत असताना चिन्मय पाटील. ऑनसाईडला डीपमध्ये सचिनसाठी लॉंग ऑन आणि डीपमध्ये आपण बघतो ते मिड विकेट. स्टेप आउट झालेत. कमी गती होती. ऑनसाईडला लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता. लॉंग दी कार्पेट चेंडू मिड विकेटला गेला. थोडंसं फंबल झालाय. सचिनने कॉल दिला. फेकी 9 सेकंड ॲक्युरेट झालेला आहे या ठिकाणी आणि त्याच वेगाने चिन्मय देखील पोहोचला. गुड रनिंग. खरं तर स्ट्रायकिंग एंडला फेकी आली असती तर कदाचित चित्र वेगळं पाहायला मिळालं असतं. परंतु चिन्मय रनिंग बिटवीन द विकेट ज्याचं सुरेख पाहायला मिळालं आणि डेंजर एंडला धावत असताना वेगाने तो सेकंड रन कंप्लीट करतोय. जसा चेंडू निसटला दोघांचं कॉर्डिनेशन सुरेख पाहायला मिळालं. सचिन आणि चिन्मयचं काल खूप चांगली पार्टनरशिप यांनी नक्कीच केली होती. उत्तर शिव या स्पर्धेमध्ये आज दिवस वेगळा आहे. स्पर्धा वेगळी, प्रतिस्पर्धी संघ वेगळा आहे. लक्ष 54चं असताना धावा 4. ऑन साईडला लॉफ केलाय. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. तो फक्त भरेल प्रेक्षक. लॉंग ऑन सीमा पार षटकार. आपल्याला पाहायला मिळालं आई एकविरीचं कुलस्वामिनी अग्री कोळ्यांची आणि हा संघ दातिवली संघ देखील आपल्याला पाहायला मिळतो. ऐकविरा 11 सोहम 11 दातिवली. षटकार सचिनने ठोकलाय. धावफलक 10 वरती दुहेरी अंकामध्ये. बॅकफुटला गेलाय. कमी गती होती. त्यासोबत ऑफस्टम्पचा बाहेर, जास्त बाहेर, अंपायरचा व्हाईट बॉलचा इशारा. पॉवर प्ले सुरू आहे या ठिकाणी. लॉंगॉनला एक षटकार आता नक्कीच झाला.
एक बाउंड्री गरज नक्कीच होती, कारण आस्किंग रेट मेंटेन करण्यासाठी, आणि ते बाउंड्री नक्कीच येत असताना आपल्याला पाहायला मिळाली. 9.8 आस्किंग रेट आहे. स्लोवर होऊन त्या ठिकाणी अटेम्प्ट केला, ऑनसाईडला स्कोअर ऑफ द विकेट, मिड विकेटवरून क्षेत्ररक्षक भरपूर वेगाने, पुन्हा एकदा थोडंसं फंबल क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पाहायला मिळाले, ते म्हणजेच मॉन्टी. 2 रन्स या ठिकाणी पाहायला मिळतात. मॉन्टी अर्थातच जर आपण इतिहासाची पानं उलगडली, 7 ते 8 वर्ष अगोदर स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकामध्ये राजेश खोपकर नावाचे एक समालोचक होते. मॉन्टी सर, सुंदर असं समालोचन मराठीचं. जर समालोचन तुम्हाला ऐकायचं असेल, नक्कीच तुम्ही जे ऐकलं त्यांचं, तर त्यांचे फॅन नक्कीच व्हाल. कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी देखील आहेत, इन्स्पेक्टर आहेत ते, आणि समालोचन देखील ते कधी कधी करतात. लॉंग ऑनला चेंडू चाललाय सीमा पार, आणखी एक षटकार. जाते, आणि आपण नक्कीच त्याचं पालन करा. सो जीजी स्पोर्ट्स वाकळण आणि जजमान मोठी देसाई, कॅप्टनने लवकरात लवकर नाणेफेकीसाठी यायचं आहे. धावा 19 झालेल्या आहेत धावफलकावरती. ही धावसंख्या पाहायला मिळते. 54चा पाठलाग करत असताना गुरुदत्त सागावची. या षटकामध्ये गोलंदाज अक्षय नाईक. ब्रेकथ्रूची गरज असेल, कारण लयमध्ये दोन्ही फलंदाज संतपणे सुरुवात केली. सचिन मात्रेचा त्यानंतर अटॅक पाहायला मिळाला. 2 षटकार आले डाऊन दी ग्राउंड मोतीराम दळवे यांच्या अगेन्स्ट, आणि धावफलक सध्या 19 वरती. पहिला चेंडू निघून अक्षय नाईक सॉफ्ट हँड बॉटम हँडचा सुंदर वापर केला. या ठिकाणी लेदर बॉल क्रिकेटर आहेत, आणि जेवढे लेदर बॉल क्रिकेटर तुम्हाला पाहायला मिळतील, धडे गिरवलेले असतात. क्रिकेटचे प्राथमिक धडे काय असतात ते त्यांनी गिरवलेले असतात, आणि बॉटम हँडचा वापर करत असताना सॉफ्ट हँडने फक्त दिशा दिली. लॉंग ऑफमध्ये सिंगल मिळते, आणि धावफलक आपण बघतोय सध्या 20 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. लक्ष 54चं म्हणजे अजूनही 34 धावसंख्येची गरज या सामन्यामध्ये. चेंडू शिल्लक आहे ते 23. सचिन मात्रे जो अटॅक करतोय त्याचा अगेन्स्ट आता चेंडू हाताळण्यासाठी पॉवर प्लेच्या या षटकामध्ये गोलंदाज अक्षय नाईक उत्सर्ग गावांकडून. ऑन दी अप हवेमध्ये हा चेंडू एक्स्ट्रा कव्हरला, मिस टायमिंग. क्षेत्ररक्षक जज करतात, त्या ठिकाणी चुकी नसेल. सुभाष वैती त्या ठिकाणी पाहायला मिळाले. पहिल्या विकेटचं बटन 20 वरती पहिला धक्का. षटकं या ठिकाणी आपण जर बघितली, पहिला जेव्हा षटक संपन्न झालं 19 होत्या, या षटकामध्ये अक्षय नक्कीच विकेट मिळवतात. पहिली एक सिंगल आली सचिन मात्रेला, त्यांनी बाद केला, आणि मैदानाच्या आतमध्ये येतोय 3ऱ्या क्रमांकावरती राहुल जाधव. नॉन स्ट्रायकिंग एंडला असतील, चिन्मय स्ट्रायकिंग एंडला.
पिच होता इनसाइड आउट हवेमध्ये खेळले क्षेत्ररक्षक डीप मधून चेंडू पर्यंत पोहोचलाय सॉफ्ट याने त्यांना ड्राईव्ह करायचं होतं हवेमध्ये खेळले आणि ते सॉफ्ट डिस्मिसल चिन्मय पाटील दुसरा धक्का 20 वरती मानाचा मुजरा महाराजांची सुबक आणि सुंदर अशी विलोभनीय मूर्ती तुम्हाला पाहायला मिळेल आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये प्रत्येकी स्पर्धेमध्ये तुम्हाला छत्रपतींची मूर्ती प्रतिमा नक्कीच पाहायला मिळते त्यांनी आपल्यासाठी स्वराज निर्माण केलं आणि त्या स्वराज्यामध्ये आपण सध्या जगत आहोत ते महाराष्ट्राचा आराध्य दैवत राजे शिवछत्रपती मानाचा मुद्रा या स्पर्धेच्या माध्यमातून दुसरी विकेट मैदानाच्या आतमध्ये सागावची जाते लक्ष 54चं आहे पहिल्या षटकामध्ये 19 आल्यानंतर अक्षय नाईकचं कमबॅक 20 वरती दुसरी विकेट सचिन सोबत चिन्मय बाद राहुल आणि मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज येतात ते युवराज पाटील नॉन स्ट्रायकिंग एंडला पिच होता ऑन साईडला सॉफ्ट याने ड्राईव्ह केला डीपमध्ये मिड विकेटवरून क्षेत्ररक्षक थोडे उशिराने पोहोचतील तोपर्यंत धाबा मिळतायत त्या 2 मिड विकेटला क्षेत्ररक्षक पाहायला मिळाले रोशन नाईक त्या ठिकाणी होते धावा मिळतात त्या 2 आणि धाव फलक पुढे जात असताना तुम्हाला पाहायला मिळतील धावा एकंदरीत त्या 22 for 2 दुसरं षटक प्रगतीपथावर अक्षय नाईकने कमबॅक केलंय या षटकामध्ये 3 धावा आणि 2 विकेट आतापर्यंत 2 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक असेल पॉवर प्ले मधला डीप मध्ये लॉंग ऑफ त्यासोबत मिड ऑन आतमध्ये काऊ कॉर्नर डीप मध्ये आणि मिड विकेट तुम्हाला पाहायला मिळेल डीप मध्ये सेकंडचा प्रयत्न होतोय डायरेक्ट हिट झालं असतं तर फलंदाज नक्कीच या ठिकाणी बाद झाले असते परंतु तसं होत नाहीये 2 धावा या ठिकाणी मिळतात षटक संपन्न 2 लक्ष असताना 54चं गुरुदत्त सागावची धावसंख्या 2 गडी बाद 26 या आकड्यावरती तर 20-26 2 षटकांचा खेळ संपन्न झालाय पुढचे दोन्ही संघ जीजी स्पोर्ट्स वाकळण आणि मोठी देसाई जनमान मोठी देसाई कॅप्टनने लवकरात लवकर रिपोर्ट करायचं टॉससाठी धावसंख्या सध्या पाहायला मिळते ती 26 सामन्यामध्ये लक्ष 54 धावसंख्येचा आहे म्हणजे अजूनही जर आपण बघितलं तर 28 धावसंख्येची गरज असेल बॅटिंग करत असताना ती म्हणजेच आता गुरुदत्त सागावला 2 आघाडीचे फलंदाज बाद झालेले आहेत राहुलने 3 चेंडूंचा सामना केला प्रत्येकी चेंडूवरती दुहेरी धाव आली आहे युवराज 4थ्या क्रमांकावरती मिडल ऑर्डरमध्ये ते सध्या आपल्याला पाहायला मिळतात स्ट्रायकिंग एंडला असतील सागाव म्हटलं की सिनियर खेळाडू मिलिंद म्हात्रे यांचा संघ ज्यांचा आज वाढदिवस देखील आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विद्यार्थी सेनेचे ते शहराध्यक्ष आहेत वाढदिवसाच्या आपणास देखील शुभेच्छा अपील करण्यात येते यस इट इज आउट फिंगर अप अंपायर यस त्यांचा मधोमध गवसले गेले लेग बिफोर बाद
हेमंत त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाले. धावफलक सध्या आपण बघितलं तर 2 आकड्याने पुढे जाईल त्या 28 वरती. मालिकावीरची सायकल सध्या तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल आमच्या व्यासपीठावरती आणण्यात येत्या. 16 संघांचा समावेश असलेली स्पर्धा. हवेमध्ये खेळलेत लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक डीपमध्ये आहे. टप्पा पडला त्या ठिकाणी उचलून फेक करताय क्षेत्ररक्षक. नावा मिळतात तोपर्यंत आपण बघितला तर 2 धावा आणि धावफलक 2 या आकड्याने पुढे जात असून आपण बघतोय ते एकंदरीत 30 या आकड्यावरती. तर सायकल बायसिकल तुम्हाला पाहायला मिळेल आमच्या व्यासपीठावरती येते. मालिकावीर जो या स्पर्धेचा ठरेल त्या खेळाडूला आजच्या दिवसामध्ये संध्याकाळच्या सत्रामध्ये ही सायकल बायसिकल नक्कीच देण्यात येईल. लॉंगॉनमध्ये हा चेंडू सिंगल कंप्लीट झाले. सेकंडचा प्रयत्न होतो. राहुल धावतो आणि रन होईल कंप्लीट. भरपूर वेगाने या ठिकाणी 2 रन्स कंप्लीट करतात. राहुल आणि गोलंदाजाची थोडी टक्कर देखील झाली. हरकत नाहीये. कोणती गंभीर दुखापत नाहीये दोघांनाही. धावा 2 मिळतात आणि धावफलक पुढे जात असताना आपण बघतोय 32 वरती. सामन्यामध्ये अजूनही 22 धावसंख्येची गरज आहे आणि त्यासाठी चेंडू शिल्लक आहेत ते 14 चेंडूमध्ये 22 समीकरण आहे सागाव संघासमोर. हा पहिला सामना कालच्या दिवसामध्ये 8 संघांमधून अंतिम फेरीमध्ये जनुमान निळजे संघ तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल. अंतिम फेरीमध्ये पोहोचलाय. जीजी स्पोर्ट्स वाकळण आणि जनुमान मोठी देसाई. कॅप्टनने लवकरात लवकर रिपोर्ट करायचा आहे. जीजी स्पोर्ट्स वाकळण आणि जनुमान मोठी देसाई. कॅप्टनने टॉससाठी लवकरात लवकर या. फुलर लेंथ होता यावेळेला. बॅक टू दी बॉलर डायव्ह करता डीप मध्ये लॉंग ऑनला सिंगल कंप्लीट. राहुल पुन्हा एकदा धावतोय आणि 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण होत असताना दुहेरी धावा भरपूर आलेल्या आहेत. दुसऱ्या षटकामध्ये आपण बघितल्या तर 3 चेंडूंवरती दुहेरी धावा आल्या होत्या. विशालच्या या षटकामध्ये पहिल्या चेंडूवरती विकेट होती आणि त्यानंतरचे 4ही चेंडू प्रत्येकी दुहेरी धावफलक 34 वरती. 20 धावसंख्येची जुनी गरज आहे. त्यासाठी चेंडू शिल्लक आहे 13. स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळते तर रोहितसाठी ऑन साईडला 4 क्षेत्ररक्षक आहे. टीममध्ये मिड विकेट काऊ कॉर्नर लॉंग ऑन सोबत बॅकवर्ड स्क्वेअर लेग. मनगटचा प्रयत्न या ठिकाणी झाला आहे. अंपायर्स या ठिकाणी दाखवतायत. फलंदाज जागेवरतीच उभे होते. अंपायरचा डिसिजन येणं अजूनही त्या ठिकाणी बाकी असेल. रिकन्सलेशन त्या ठिकाणी करण्यात येईल. आमच्या अंपायर्ससाठी करतात माणेरकर आणि नितीन पाटील. षटक प्रगतीपथावर विशालचं मनगडिंगचा प्रयत्न या ठिकाणी करण्यात आला. अंपायर आपला डिसिजन काय आहे.
जी स्पोर्ट्स वाकळण आणि जनमान मोठी देसाई. धावसंख्या झालेली आहे ते 34. या षटकामधला शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक आहे. 54चं टार्गेट. धावा 34 झालेले आहेत. 20 धावसंख्येची अजूनही गरज आहे. या सामन्यामधले चेंडू शिल्लक आहे 13. दातुलीच्या विरोधात सागावमध्ये हा सामना तुमच्या समोर. ऑन साइडला उकरतात बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पाहायला मिळतात सीमारेषेच्या अगदी जवळ. सुभाष वैती यांनी सुंदर झेल टिपला. विकेटचं पतन. धक्का लागतोय 4था. वाकळ्यांचं कॅप्टन या ठिकाणी आलेले आहेत. जनुमान मोठे देसाईचे कॅप्टन. लवकरात लवकर आपण टॉससाठी, कारण फक्त 2 षटकं शिल्लक आहेत या सामन्यामधली. 3 षटकांचा खेळ संपन्न झाला आहे. धावा धावफलकावरती आहेत त्या 34. गडी बाद झालेले ते 4. मैदानाच्या आतमध्ये कॅप्टन आता जात असताना तुम्हाला पाहायला मिळतील ते 6व्या क्रमांकावरती पुरुषोत्तम म्हात्रे. राहुल आणि पुरुषोत्तम ही जोडी आता मैदानाच्या आतमध्ये असेल. 2 स्लॉगर सध्या मैदानाच्या आतमध्ये आहेत. टॉससाठी मी पुन्हा एकदा इन्व्हाइट करेन. 12 चेंडू 20 धावसंख्येची गरज आहे. 20 रिक्वायर्ड रिमेनिंग 12 डिलिव्हरीज. 12 चेंडू 20. अंडरग्राऊंड फ्रीज आहे त्या ठिकाणी. सो कोणताही ड्रिंक स्टॉली आतमध्ये जात नाही. त्या ठिकाणी अंडरग्राऊंड फ्रीजमध्ये पाण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. पाण्याचं सेवन ड्रिंक्स ब्रेकसोबत आता रणनीती देखील या ठिकाणी बनवण्यात आली असेल. पुरुषोत्तम जो पॅव्हेलियनमधून आताच गेला मैदानाच्या आतमध्ये काही सेकंदां अगोदर, आणि जी पॅव्हेलियनमध्ये काही रणनीती असेल तो ती राहुलकडे आता पोहोचवेल. दोन्ही फलंदाज हे अंमलात कसे आणतील. 12 मध्ये 20 त्यांना बनवायच्या आहेत. दुसऱ्या बाजूने या धावसंख्या रोखायच्या आहेत. या षटकामध्ये जर आपण बघितलं तर विशालने फक्त 8 धावा खर्च केल्या, ज्यामध्ये 4 चेंडूंवरती आपण प्रत्येकी दुहेरी धावा बघितल्या आणि 2 चेंडू, पहिला चेंडू विकेट, शेवटचा चेंडूवरती विकेट. धाव झालेल्या आहेत त्यात 34 आणि आता या सामन्यामध्ये 20 धावसंख्येची गरज आहे 12 चेंडूंमध्ये. बॉलिंग मार्कवरती तयार होतील ते गोलंदाज पुन्हा एकदा अक्षय नाईक, ज्याने दुसरं षटक हाताळलं होतं अवघ्या 4 धावसंख्येचं, माफ करा 7 धावसंख्येचं, आणि 2 विकेट मिळवले होते तो अक्षय नाईक. पुन्हा बॉलिंग मार्कवरती तयार होईल अक्षय. उसरकर गावांकडून 12 मध्ये 20. 30 सर्कलच्या बाय डीप मध्ये स्वीपर कव्हर डीप मध्ये लॉंग ऑफ ऑन साइडला लॉंग ऑन काऊ कॉर्नर आणि स्क्वेअर लेग. क्षेत्ररक्षणाचं जाळ आहे. 12 मध्ये 20 आणि टॉस साठी यायचे दोन्ही टीमचे कॅप्टन. जनमान मोठी देसाईचे कॅप्टन आपण लवकरात लवकर. चला सामन्याला सुरुवात करायची आहे. सुरू असलेला सामना जास्त उशीर नको. आजचा अंतिम दिवस आहे या स्पर्धेचा. एकंदरीत 8 सामने आम्हाला कव्हर करायचे आहेत. त्या कारणास्तव आम्ही या सूचना करतोय. तर पहिला चेंडू या ठिकाणी घेऊन तयार होत आहेत ते अक्षय नाईक. पिच होता, ड्राईव्ह करतात गॅपमध्ये, डीपमध्ये चेंडू चाललाय. डिपिशकामा पॉइंटला सिंगल कंप्लीट होते. सेकंडचा प्रयत्न होता परंतु सिंगलवरती समाधान या ठिकाणी दोन्ही फलंदाजांनी मानलं. चांगलं क्षेत्ररक्षण डीपमध्ये राज त्या ठिकाणी पाहायला मिळाले. 1 रन मिळते आणि धावफलक सिंगलने पुढे जात असताना आपण बघू शकाल. ते म्हणजेच पुढे 35 वरती. टॉस आपण करूयात. आमचे बेतवडेचे कुस्तीपटू आदरणीय श्री सुभाषजी पाटील साहेब यांच्या शुभेच्छा आम्ही करणार आहोत. नाणेफेकीचा कौल मोठी देसाई, जनमान मोठी देसाई आणि जी स्पोर्ट्स वाकळण. हर्षिक 11 जी स्पोर्ट्स वाकळण हा संघ तुम्हाला पाहायला मिळेल. प्रेझेंटेशन बॉक्समध्ये सुभाषजी पाटील साहेब जे आमचे बेतवडेचे एक ज्येष्ठ कुस्तीपटू आहेत. ऑन साइडला काऊ कॉर्नरमध्ये हा चेंडू कॅपमध्ये चाललाय. क्षेत्ररक्षक सुभाष धावतो, वेगाने पोहोचला, उचलून फेक, नॉन स्ट्रायकिंग एंडला धावा मिळत आहेत तोपर्यंत 2. गुड रनिंग. राहुल तक टोकून बॅटिंग करतात. एका बाजूने आतापर्यंत 4 चेंडूंचा सामना केला आहे आणि प्रत्येकी चेंडूवरती आलेले आहे ते दुहेरी धाव. धावफलक जाऊन पोहोचलं 37 वरती.
अजून या सामन्यामध्ये जर आपण बघितले 17 धावसंख्येची गरज आहे. 10 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. ऑन साईडला खेचण्याचा प्रयत्न करत होते. टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या बाजूने वळण घेत असताना चेंडू टॉस जिंकलाय तो हर्षिक 11 जीजी स्पोर्ट्स वाकळेंचा कॅप्टनने आणि त्यांचा डिसिजन आहे तो फिल्डिंग करण्याचा. हर्षिका स्पोर्ट्स या नावाने हा संघ तुम्हाला पाहायला मिळेल. धावा सध्या आहे धावफलकावरती 37. लक्ष असताना 54 सागाव संघासमोर. अक्षयचे 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. अक्षय नाईक फुल टॉस होता. स्टेट बॅटने लॉफ्ट केला. लॉफ्टेड ड्राइव्ह पाहायला मिळाला. सरळ हा चेंडू लॉंग ऑनला क्लिअर करतोय. 4 धावा चौकार. धावसंख्या पाहायला मिळते ती म्हणजे सध्या 41 वरती. अजूनही या सामन्यामध्ये गरज आहे ती 13 धावसंख्येची. फुलटॉस होता. लोअर फुलटॉस सरळ बॅटने लॉफ्ट करण्यात आलं होतं. चांगला फटका पाहायला मिळाला या ठिकाणी राहुलचा. 4 धावा वसूल करताय. धावफलक 41. सामन्यामध्ये 54 असा पाठलाग करतोय सागाव. गडे आतापर्यंत बाद झाले ते 4 आणि अजूनही 13 धावसंख्येची गरज. त्यासाठी चेंडू शिल्लक आहेत ते 8. अक्षय नाईक आडव्या बॅटने खेचण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी पुन्हा एकदा त्या ठिकाणी पाहायला मिळाले. मिस होत असताना कमबॅक करतात लगेच. 7 मध्ये आता 13. एका चेंडूचा खेळ अजूनही या षटकामधला शिल्लक आहे. अक्षय चांगल्या पद्धतीने षटक हाताळतात. 2 निर्धाव चेंडू, 1 सिंगल, 1 डबल, 1 चौकार. विकेटच्या शोधात आहेत ते. राहुल एका बाजूने आपण बघितलं तर खेळतात ते एकंदरीत आतापर्यंत 12 वरती. बॅक टू दी बॉलर. फॉलोमध्ये अडवलाय. गुड फिल्डिंग. षटक संपन्न झालं. 2 लागोपाठचे निर्धाव चेंडू आले. या षटकामध्ये अक्षयने फक्त 7 धावा खर्च केल्या आणि अंतर आता जर आपण बघितलं तर 13 धावसंख्येचं अजूनही त्याने ठेवलेलं आहे. ते आता विजयासाठी सागाव संघासमोर. 6 चेंडू 13चं हे गणित सोडवावं लागेल राहुल आणि पुरुषोत्तमला विजयासाठी. गुरुदत्त सागावच्या बाजूने तर दुसऱ्या बाजूने हा एकवीर 11 सोम 11 दातिवली हा संघ तुम्हाला पाहायला मिळतोय. तो आता या लढतीमध्ये या धावसंख्येचं संरक्षण करतोय. 54 धावसंख्येचं धावा झालेल्या त्या 41. 6 मध्ये 13 धावसंख्येची गरज. दोन्ही संघ जनमान मोठी देसाई आणि जीजी स्पोर्ट्स वाकळेत आपण तयार राहा. यानंतर लगेचच आपल्या सामन्याला सुरुवात करण्यात येईल. जीजी स्पोर्ट्स वाकळेने टॉस जिंकलाय. फिल्डिंग ते करतील आणि फर्स्ट सेशनमध्ये बॅटिंग करत असताना पाहायला मिळेल तो संघ म्हणजेच जनमान मोठी देसाई. पहिल्या डावामध्ये जर आपण बघितलं बॅटिंग करत असताना गडी बाद झाले होते 4 गडी आणि आतापर्यंत इथे देखील 4 विकेट गिळलेल्या आहेत. टॉस आहे तो सागावचा. सो विकेट न गमावता या ठिकाणी 12 धावा विजयासाठी पुरेशा असतील. विकेट न गमावता, विकेट जर गमावला कंपल्सरी. चला स्पीडअप करायचं या सामन्यामध्ये. आता जास्त उशीर आपण घेत आहे. जास्त वेळ चाललाय. वेळेला भरपूर महत्त्व देणं गरजेचं आहे कारण वेळ गेल्यानंतर अगोदरची वेळ किती महत्त्वाची होती आपल्याला समजतं. आजचा दिवस आमच्यासाठी महत्त्वाचा आहे कारण अंतिम दिवस आहे या स्पर्धेत. 8 सामने मला कव्हर करायचे आहेत. पहिला सामना सध्या सुरू आहे आणि शेवटच्या षटकामध्ये 13 धावसंख्येची गरज आहे. ते गुरुदत्त सागावला आणि या निर्णायक षटकामध्ये गोलंदाज पाहायला मिळतोय तो सुभाष वैती. अनुभवी हातामध्ये हा चेंडू नक्कीच आहे. समोर संघनायक गुरुदत्त सागावचे पुरुषोत्तम मात्रे. कमी गती होती यावेळेला फसवण्यात आलंय. स्पॉटकडे बघत राहिलेत पुरुषोत्तम. कमी गतीने टॉस करण्यात आलं होतं चेंडूला. ऑन साईडला ठिकाणी मारण्याचा प्रयत्न फसतोय तो पुरुषोत्तमचा पहिला चेंडू निर्धाव. 5 चेंडू आणि 13 धावा. विकेटच्या आधारावरती 12 विजयासाठी पुरेसे असतील. विकेट जर गमावला तर कंपल्सरी धावा. धावसंख्या झालेली 41. सुभाष वैती पहिला चेंडू चांगल्या पद्धतीने टाकतायत. पुन्हा एकदा पलावाईन कडून ओव्हर विकेटने शफल झाले. तो ऑन साईड लवकर करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी पाठीमागे चेंडू चाललाय बॅकवर्ड गलीमध्ये
रन त्या ठिकाणी एक मिळते ती देखील लेग बायची आणि धावफलक पुढे जात असताना 42 वरती 12 धावसंख्येची जुनी गरज आहे. चेंडू शिल्लक आहे ते 4. राहुल जाधव यांना स्ट्राईक आले आणि आता हे बॅटल रंगतदार असेल. दुसऱ्या बाजूने सुभाष वैती ज्यांनी 2 चेंडू निर्धाव हाताळलेले आहेत. एक लेग बायची रन नक्कीच आली या चेंडूवरती. धावफलक सध्या तुम्हाला पाहायला मिळेल 42 वरती. 2 चेंडू महत्त्वपूर्ण होते ते निर्धाव आले. एक रन एक्स्ट्राच्या स्वरूपात आलेली आहे. 12 धावसंख्येची अजूनही गरज आहे या सामन्यामध्ये. चेंडू शिल्लक आहे ते 4. डीपमध्ये वाईड ऑफ लॉंग ऑफ ठेवण्यात येते. लॉंग ऑफ पूर्णपणे खुलं तुम्हाला पाहायला मिळेल. लॉंग ऑन काव कॉर्नर मिड विकेट सोबत बॅकवर्ड स्क्वेअर लेग ऑन साईडला 4. 4 मध्ये 12. एज आहे यामध्ये. हा चेंडू फ्लाइंग स्लिपला पडला आणि गलीमध्ये पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक चेंडूला अडवत आहेत. सिंगल त्या ठिकाणी फक्त पाहायला मिळाली. 3 चेंडू मोजून मापून या ठिकाणी टाकण्यात येत आहेत. अचूक या ठिकाणी लेंथ पाहायला मिळाली पिचिंग करत असताना गोलंदाज तो म्हणजे सुभाष. कारण 3ही चेंडूंवरती मोठा फटका खेळायचा प्रयत्न होता. सामन्याला क्लोज आणायचं होतं आणि सामन्याचं अंतर 11चं अंतर 11 धावसंख्येचं आणि चेंडू शिल्लक आहे ते फक्त आता 3. गुरुदत्त सागाव समोर हे समीकरण. सुभाष वैतीच्या अगेन्स्ट पुरुषोत्तम मात्रे स्ट्रायकिंग एंडला. फुलर लेंथ होता. वेगवान चेंडू होता आणि यावेळेला भेदून लेगस्टम्पचा बाहेर होता. अंपायरचा व्हाईट बॉलचा इशारा. एक अवांतर धाव. चांगला चेंडू होता परंतु थोडीशी लेंथ या ठिकाणी दिशा भरकटली. लेगस्टम्पचा बाहेर पाहायला मिळाला चेंडू आणि त्याचंच कारण 1 रन मिळते. धावफलक जाऊन पोहोचलं सध्या 44 वरती. 10 धावसंख्येची गरज. 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. एका बाउंड्रीच्या शोधात आहेत सागावचे कॅप्टन त्या ठिकाणी सुभाष वैती. दुसऱ्या बाजूने तिला रोखण्यासाठी तयार. गती कमी ऑन साइडला पिक केलाय. पिकअप शॉट मिड विकेटच्या वरतून चेंडू सीमा पार. षटकार. जुनी गरज आहे. 50 धावा झालेल्या आहेत. विकेटच्या आधारावरती 3 धावा पुरेशा असेल. विकेट गमावला 4 धावा कंपल्सरी. कारण विकेटची बरोबरी झालेली आहे. दातुलीचे 4 गडी बाद होते आणि इथे देखील सागावचे 4 गडी बाद झालेले आहेत. टॉस आहे तो अर्थातच आपण बघितलं तर सागाव संघाचा. सो विकेटच्या आधारावरती आणि टॉसच्या सहाय्यानं विकेट न गमावता 3 धावा विजयासाठी पुरेशा असेल. 4 धावसंख्येची गरज आहे एकंदरीत आणि त्यासाठी चेंडू शिल्लक आहे 2. या षटकाराने आता कुठेतरी प्रेशर रिलीज केलं ते सागावचं. अजूनही सामना संपलेला नाही आहे. पुरुषोत्तमला 2 चेंडूंमध्ये अजूनही 4 धावा बनवायचा आहेत आणि आता पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणामध्ये परिवर्तन होईल. ऑन साईडला डीपमध्ये स्क्वेअर लेग सोबत तुम्हाला पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षक सरकतोय तो मिड विकेटच्या दरम्यान. लॉंग ऑनला एक क्षेत्ररक्षक थोडासा वाईडिश होता तो आता पूर्णपणे लॉंग ऑनला जात असताना आपण बघू शकाल. डाऊन दी ग्राउंड लॉंग ऑफ आहे. एक्स्ट्रा कव्हर आतमध्ये आहे. स्वीपर कव्हर तुम्हाला डीपमध्ये पाहायला मिळेल. फाईन लेग आतमध्ये. त्यासोबत तुम्ही बघाल तर बॅकवर्ड पॉईंट लेग क्षेत्ररक्षक आणि थर्ड मॅनमध्ये एक क्षेत्ररक्षक सरकतोय. 2 मध्ये 4 हे समीकरण या सामन्याचं. हा पहिला सामना आजच्या दुसऱ्या दिवसामधला. एकविरा सोम 11 दातविल आणि त्यांच्या विरोधात गुरुदत्त सागावमध्ये 2 चेंडूंमध्ये 4 धावा. स्ट्रायकिंगला पुन्हा एकदा पुरुषोत्तम. बॉलिंग मार्कवरती गोलंदाज सुभाष वैती. पलावा सिटी एंडकडून राईट आर्ममध्ये विकेट. 2 चेंडूमध्ये 4. स्लॉक स्वीपचा प्रयत्न होता. फुलर लेंथ होता त्या ठिकाणी. सिली शॉर्ट लेग मध्ये त्या ठिकाणी विकेट किपर स्वतः पाहायला मिळाले. सिंगल या ठिकाणी कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न कुठेतरी होता परंतु फक्त 1 रन या ठिकाणी मिळेल आणि आता अंतर किती तर 3 धावसंख्येचं. विकेट न गमावता 2 धावा पुरेशा असतील. हा पहिला सामना अटीतटीचा होतोय. चुरशीचा हा सामना क्लोज येत असताना पाहायला मिळेल. शेवटच्या चेंडूवरती हा सामना आहे. दोन्ही संघांचा संघर्ष पाहायला मिळाला. सुभाष वैतीचे 3 चेंडू होते तर 4था चेंडू होता तो सागाव संघाचा. कारण एक वाईड आणि एक षटकार आला आणि त्यानंतर पुन्हा एकदा 5व्या चेंडूवरती सिंगल येते आहे आणि आता सामना जर आपण बघितला 1 चेंडू आणि 3 धावसंख्येची गरज आहे. विकेट न गमावता 2 धावा. विकेट जर गमावला तर 3 धावा या ठिकाणी पूर्णपणे काढाव्या लागतील विजयासाठी गुरुदत्त सागावला. सुभाष वैती कालच्या दिवसामध्ये देखील असाच एक सामना होता. एका चेंडूमध्ये 3 धावसंख्येची गरज होती. ती शिरडोन संघाला 2 धावा विजयासाठी पुरेशा होता आणि तो सामना गमवावा लागला तो शिरडोनला. तो सामना आगासनने जिंकला. ओमसाई आगासनने खूप चांगल्या पद्धतीने शिरडोनच्या सुयोगने खूप चांगली फाईट दिली होती. 2 लागोपाठचे षटकार. 2 चेंडू 17ची गरज होती. नो बॉल हाताळला आणि 2 षटकार आले होते.
सो आणि त्यानंतर ते समीकरण उरलं होतं. या सामन्यामध्ये देखील तशीच परिस्थिती, 1 मध्ये 3, 2 धावा विजयासाठी पुरेशा. विकेट न गमावता राहुल जाधव स्ट्रायकिंग एंडला आणि बॉलिंग मार्कवरती सुभाष वैती. 1 चेंडू 3. फुल टॉस होता, बॅटची कडा आहे, मिड विकेट मध्ये चेंडू, सिंगल कंप्लीट होतीये, मिसफील्ड झाली आणि दुसरी रन, अर्थातच चौकार आता पाहायला मिळाला आणि अखेर हा सामना शेवटच्या चेंडूवरती जिंकलाय तो संघ गुरुदत्त 11 सागाव. हार्दिक अभिनंदन. हार्ड लक टीम, एकविरा, सोम 11 दातिवली.